ऑर्गेनाइज किया हुआ टूर्नामेंट। बड़े इलाकों में तो बड़ी टूर्नामेंट होती है, लेकिन जो गांव खेड़े का जो टूर्नामेंट होता है सही मायनों में वहां पर भी बहुत बड़ा टैलेंट होता है। आपने देखा होगा करण मडवी को, आपने देखा होगा केतन मात्रे को, आपने देखा होगा विजय पावले को, आपने देखा होगा योगेश पेनकर को, आपने देखा होगा टेनिस क्रिकेट के रति महारथियों को, और लेदर क्रिकेट में बहुत बड़े बड़े क्रिकेटरों को, स्टार को। लेकिन उन्होंने भी शुरुआत अपने इलाके से की होती है। और आज जो भी क्रिकेट जो खेला जा रहा है ना, ये अपने इलाके के लिए खेला जा रहा है, अपने गांव के लिए खेला जा रहा है, अपने मोहल्ले के लिए, अपने कस्बे के लिए, अपने वाड़ियों के लिए खेला जा रहा है। चला लवकर घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या। बुरोंडी, हे तुम्हाला शेवटचा ऑफिशियली कॉल आहे, जास्त वेळ लावू नका, लगेच आपण 15 मिनिटमध्ये इनिंग संपवायला हव्यात। चला लवकर घ्या। हा सामना 3 षटकाचा असणार आहे। चला सामना सुरू करा लगेच। एका बाजूला पाहायला गेला तर इनाम बांगारी आणि दुसऱ्या बाजूला दर्यासागर बुरोंडी, दोन्ही संघाच्या संघनायकाला ही विनंती आहे की आपण सामना सुरू करा। यस फत, काय कॉल आहे? 3 षटकाचा सामना आहे, मी तेच म्हटलं। चला, आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि मी खेळाडूंना विनंती करतोय की आपण तेवढं उशीर लावू नका। ओपनर्स मैदानात उतरलेले आहेत। एका बाजूला सुहास आणि त्यांचा साथ देण्यासाठी दानिश, अनिश। यस, अनिश आणि सुहास ही जोडी मैदानात आहे या क्षणाला। आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी पाहूया कुणाला आमंत्रित करतायत। बॉलरचं नाव सांगा। दर्यासागर बुरुंडी, आपल्या बॉलरचं नाव सांगा। सौरभला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। पाहूया कशा प्रकारे पहिले षटक हाताळणार आहेत। दुपारच्या सत्रामध्ये हा क्रिकेट सादर केला जात आहे। चांगलं खेळ सादर करावा लागेल, या दोन्ही संघाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल। नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली इनाम बांगारी या संघाने, कुठपर्यंत यशस्वी होतील हे आम्हाला पाहायचंय। ज्या पद्धतीने जळगाव चॅलेंजर्स यावेळी पहिला चेंडू फुल टॉस होता, त्याला कव्हर रिजन मध्ये खेळलाय। हलक्या हाताने धाव पूर्ण केली, खेळलेला फटका हलक्या हाताने आणि 1 धाव पूर्ण झाली आहे। एका धावाने खातही उघडलंय इनाम बांगारी या संघाचं। 3 षटकाचा हा सामना आहे, 2 धावा झालेत। यावेळी फटका खेचलाय फुल टॉस चेंडूवरती, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाऊया बघूया। चेंडू जातोय सरळ सीमारेखाच्या बाहेर, येतोय चौकार। रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने फुल टॉस चेंडू होता, जे मैदानात क्रिकेट जे चालू आहे। सुहासने चांगला फटका खेचला, पॉइंटच्या डोक्यावरून अगदी मेरिटवरती बॅटिंग करतायत आणि अशीच कामगिरी संघाला करावी लागेल। म्हणूनच संघाच्या संघनायकाने न विचार करता या गोष्टीसाठी स्वतःला सांगितलं आणि संघालाही त्यांनी संघाचं सजेशन घेऊन आम्हाला कळवलं होतं की आम्ही बॅटिंग करू। चांगली कामगिरी, 2 चेंडू 6 धावा झाल्यात। एका बाजूला सुहास आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनिश। गोलंदाजीवरती सौरभ आहेत। सौरभचा आणखीन एक चेंडू फुल टॉस पद्धतीचा असता, फलंदाजाने स्क्वायर ड्राइव्ह खेळलाय पॉइंट कव्हर रिजन मध्ये। 1 धाव, 3 चेंडू झालेत, 7 धावा झालेत। बिनबाद 7, चांगली सुरुवात। 3 चेंडू 7 धावा झालेत, चांगलं खेळ मैदानात। आता अनिशलाही खेळावा लागेल। दोन्ही संघाचा जर विचार केला तर गावाखेड्यातले हे खेळाडू खेळतायत। यावेळी आणखीन एक फुल टॉस, त्याला कव्हर रिजन वरती खेळलाय। सुपर कव्हरच्या रिजन मध्ये सुपर डुपर हा फटका खेळला होता।
पाहायला गेलं तर या चेंडूवरती धावा आलेत 2 आणि धावसंख्या झाली आहे 9 धावा. 4 चेंडू 9 धावा झाल्यात. 3 षटकाचा हा सामना असणार आहे. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाजी यासाठी न कारण की आपण स्ट्राईक बॉलर आहात. संघाने आपल्याला आमंत्रित केले पहिले षटक हाताळण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे मजल मारणार आहे धावांची. हो, यावेळी लेग स्टिकवरती चेंडू होता, त्याला मागच्या साईडला खेळलंय. पंचांचा इशारा येतोय 1 धावाचा. या 1 धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 10 धावा. हळूहळू धावा वाढत आहेत, प्रयत्न चालू आहेत मैदानात. ज्या प्रकारे एका बाजूला इनाम पांगारी आणि दुसऱ्या बाजूला दर्यासागर बुरोंडी जिबर फायबरच्या माध्यमातून या स्पर्धेचा आम्हाला नेटची सुविधा मिळालेली आहे. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न. गोलंदाजीचा अगदी मागच्या साईडला खेळलेला जो फटका असतो तो सेफ स्ट्रोक म्हटला जातो क्रिकेटमधला, आणि तोच फटका खेळला होता. 1 षटकाच्या समाप्ती अखेर धावा झालेत बिनबाद 12. चांगली सुरुवात संघाची. येणारा 12, 13 आणि 14 मेला नक्कीच आवर्जून त्या स्पर्धेला आपण आपली उपस्थिती दाखवा. आपलं त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवा, कारण की त्या स्पर्धेमध्ये एंट्री फी ही ज्या पद्धतीने सांगितले फक्त 2,000 रुपये एंट्री फी असणार आहे. आणि ती मॅचेस जे असणार आहेत ते दापोलीच्या आझाद मैदान क्रीडांगणावरती खेळवल्या जाणार आहेत. पहिलं बक्षीस असणार आहे 20,000 रुपयाचं आणि दुसरं बक्षीस असणार आहे 10,000 रुपयाचं. त्याचबरोबर पहिला आणि दुसरा दिवस जो असणार आहे हा तालुक्या पद्धतीने असोसिएशनच्या मार्फत तर खेळवले जाणार आहेत. अन्यथा एखादी जर कुठला संघ असेल खेळण्यासाठी इच्छुक असतील तर तेही त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवू शकतात. आणि शेवटचा दिवस ओपन असणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेत 12. धावा झालेत 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 झाले होते. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलरचं नाव सांगा. तेजस आले. पाहूया तेजस कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. ओव्हर द विकेट. हो, यावेळी फलंदाज बीट झालेले आहेत. जागेवरनं खेळायचा प्रयत्न, चेंडू काय दिसला नाही. चेंडू स्लाइड होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची घोषणा. मेन कॅमेरामॅन आपण पाहू शकाल शहबाज खलफे चांगल्या पद्धतीने संपूर्ण ग्राउंडवरती जो दृश्य दाखवत आहेत कॅमेरामॅनच्या रूपात. यावेळी आणखीन एक चांगला चेंडू. आणि शहबाज खलफेची चांगले गुण आहेत की एखादी जर चांगलं खेळ सादर केला तर तो त्या फलंदाजाचा क्लोजअप घेतो, त्या गोलंदाजाचा क्लोजअप घेतो, ग्राउंडचा दृश्य दाखवतो. असा हा कॅमेरामॅन शहबाज खलफे. पाहूया पुढचा चेंडू. यावेळी हा चेंडू शॉर्ट पिच लाईनचा होता, अकू टप्प्याचा चेंडू. पाहूया किती धावा. पंचाने इशारा दिलाय की वाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा. चेंडू पाहायला गेला तर खूपच बाहेर पडला आणि पंचांनी त्याला गोलंदाजाला दंडित केलं. तेजसचा षटक आता मात्र थोडंसं महाग ठरतोय, कारण की त्यांनी आतापर्यंत 2 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्यात आणि धावा झालेत 15. म्हणजे जेव्हा वाईट चेंडू पडले जातात ना तेव्हा मात्र फलंदाजाला सोचण्याची जी ताकद असते ती वाढते त्याची.
कुठला शॉट कुठच्या पद्धतीने कुठल्या बाजूला खेळायला हवा. हो, यावेळी आणखीन एक चांगला टप्पा वरती टाकलेला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्या चेंडूवरती स्विंगही चांगलं होतं आणि चांगला बाउन्स, चांगला टर्न. आता मात्र कमबॅक केलं आहे तेजसने. जर फलंदाजाला विचार करण्यासाठी तेवढं वेळ भेटलं तर गोलंदाजालाही चांगलं संधी भेटली. यावेळी या चेंडूला खेळला जरूर आहे, चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला. जेव्हा चेंडू धरायचा प्रयत्न केलं, उडवलं, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाले आणि 1.4 चेंडूमध्ये धावा झाले 17. दुपारचं सत्र मैदानात चालू आहे. आपण 2 गावातले संघ खेळताना पाहत आहात. एका बाजूला इनाम पांगारी आणि दुसऱ्या बाजूला दर्यासागर बुरोंडी. यावेळी आणखीन एक चेंडू चांगला पडलेला आहे. या चेंडूवरती फलंदाज बीट होत आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आपण षटकार चौकार मारू शकत नाही. सिंगल डबललाही महत्त्व देणं गरजेचं असतो. क्रिकेटमध्ये एकेरी धाव, क्रिकेटमध्ये दुहेरी धाव, क्रिकेटमध्ये चौकार, क्रिकेटमध्ये षटकार, क्रिकेटमध्ये संघांच्या बरोबर एकमताने राहावा, क्रिकेटमध्ये पंचांचा आदर करावा, क्रिकेटमध्ये ज्या ऑर्गनायझरनी आपल्याला आमंत्रित केले त्यांचाही आदर करावा. परंतु मैदानात काय घडलं? धावबादच्या रूपात धावचित बाद झाले फलंदाज आणि अक्षयच्या रूपात अनिसच्या रूपात फलंदाज बाद झाले आणि आता त्यांची जागा भरण्यासाठी आणि त्यांच्यासाठी जी चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात असे बॅट्समॅन, असे कर्णधार अक्षय आता मात्र मैदानात दाखल होत आहेत. मागचा सामना पराभूत झाल्यानंतर एखादी आपण हारलो तर या स्पर्धेमधून बाहेर नाही जात. मी नेहमी म्हणत असतो की लीगचे जे मॅचेस असतात ना, खिलाड़ियों का संघर्ष, जीतने वालों की खुशियाँ, हारने वालों की कोशिश और ऑर्गेनाइजर की मेहनत ऐसे टूर्नामेंट में देखने मिलती है. आणि तेच पाहायला भेटतोय. परत संधी भेटलेली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. मागच्या सामन्याचा विचार करूनच खेळावा लागेल. मागचे काय चुक्या घडल्या होत्या त्या चुक्यांना विसरून आपण नव्याने चांगल्या पद्धतीने बॅटिंग कशी करू शकतो ह्या गोष्टीचा विचार करून खेळावा लागेल. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. येताच त्याला पाठवले सरळ सीमारेखाच्या बाहेर, जा आणि त्याला शोधून आणा. लॉंग लेग सीमारेखाच्या बाहेर येतोय, दणदणीत खणखणीत षटकार. कप्तान चले सीना तान, काय फटका मारलाय हे पहा रिप्ले मध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू होता, ओळखलं, स्टँड अँड डिस्पॅच, सरळ पाठवलं 6 धावांकरिता. असेच फटके मारावे लागतील तेव्हा कुठेतरी धावा बनवल्या जातील. इनाम पंगारीने फलंदाजी स्वीकारली नाणेफेक मध्ये, आता ते सिद्ध होतोय. पुढचा चेंडू, यावेळी आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला भिरकवलंय. क्षेत्ररक्षकांनी काय एफर्ट लावलाय, वा सुपरमॅन कॅच होय के षटकार आहे. बाहेरून काही खेळाडू इशाराही करतायत की षटकार आहे आणि पंचांचाही इशारा येतोय. लाईनमॅनची मदत घेतली, लाईनमॅननी सांगितलं की षटकार आहे घोषित करा आणि 2 वरती 2 ठोकलेले आहेत षटकार. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अक्षयसाठी. काय बॅटिंग करतोय मैदानात दुपारच्या सत्रात. आग ओगणारी ज्या पद्धतीने बॅटिंग असते ना तीच करतायत. दोन मध्ये 2 मोठे फटके आलेत. हा अक्षय आहे, काही करू शकतोय. बॅटिंग का स्वीकारली हे दाखवतोय, दर्शवतोय. हा गोलंदाज आता खूप महाग षटकाचा दिसतोय. 2 मध्ये 12 धावा खर्च केले. 2 चेंडूमध्ये हर्षद आलेत शेवटचा षटक हाताळण्यासाठी. पुढचा चेंडू पाहूया, तिसरा येईल का?
चला जाऊया आपण मॅचकडे, जिथे 30 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग अक्षयच्या बॅटीतून 2 मोठे फटके त्यांनी खेळल्यात हर्षदच्या विरोधात. हर्षद संघासाठी शेवटचा षटक करण्यासाठी पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळी या या चेंडूवरती पहा काय घडलंय. पंच आमच्याकडे अपील करतायत की वाईट +1, एकूण 2 धावा. धावसंख्या झालेली आहे 32. चांगलं खेळ मैदानात आता मात्र दिसतोय. याचं मागचं कारण आहे की जसेच अनिश आऊट झाले आणि अनिशने आपलं विकेट ज्या पद्धतीने दिलं, आऊट झाल्यानंतर अक्षयने चांगले फटके खेळलेत. यावेळी अक्षयने आणखीन एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळी चेंडू ज्या ठिकाणी पडलं तेव्हा कोण नव्हतं तिथं, आणि जेव्हा चेंडूला पकडून उडवलं गेलं तेव्हा 2 धावा पूर्ण झाले. धावा झालेत पाहायला गेल्या तर 34. 3 षटकाचा खेळ आहे, परंतु चांगली सुरुवात, चांगली सरासरी धावांची पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये. चांगलं खेळ सादर करतायत अक्षय. यावेळी आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटायचा होता आणि भेटलेला आहे. खोलवर डप्प्याचा चेंडू होता. वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न, आणि बघता बघता या षटकातले चेंडू झालेत 4. धावा झाले 34. 1 बाद 34. हर्षद 3 चेंडू नंतर आता मात्र चौथा चेंडू चांगला हाताळला. हो, यावेळी आणखीन एक चांगला चेंडू टाकायचा प्रयत्न मिस केलं फलंदाजाने. जाग्यावरनंच खेळायचा प्रयत्न केलं, पाय चालले नाही तिथं. 1 धाव आलेली आहे. या एका धावाने आता इनाम पांगारी या संघाची धावसंख्या 35 झाली आहे. शेवटचा चेंडू आहे, पाहूया सुहास. मागच्या 9 चेंडूमधून त्यांनी 10 धावा बनवलेल्या आहेत स्वतःच्या बॅटीतून. एखादी जर एक मोठा फटका खेळला तर माझ्या मते इनाम पांगारीच्या सुहासची चर्चा होईल का? होऊ शकते, परंतु खेळावं लागेल. आपले मित्र बघतायत आणि खेळावं लागणार आहे. यावेळी फटका खेळायचा प्रयत्न केला, परंतु हर्षदने कमबॅकही चांगलं केलंय. बॅट्समॅन आऊट झाले आणि षटकही समाप्त झाला. सत्र संपलंय पहिल्या सत्र अखेर धावा झाले 35. 36 धावांचं आव्हान ठेवलं आहे. जाऊया आपण थोड्या वेळासाठी विश्रांती घेऊया आणि परत एकदा दुसऱ्या सत्रामध्ये जसंच मॅच सुरू होईल आम्ही तुमच्याबरोबर जोडणार आहोत. हेलो, चलो टॉस के लिए आ जाओ, रेवतले और कोलतरे. चलिए टॉस के लिए आना है तुरंत. रेवतले और कोलतरे टीम.
चलिए कोलतार टीम और रेवतल टीम, इनका मुकाबला 3 ओवर का रहेगा। ये मैच का टॉस अल्तमश मुरुडकर इनके हाथों से होगा। चलो प्रेजेंटेशन बॉक्स में अल्तमश। टॉस हो चुका है आणि रेवतले या संघाने नाणेफेक जिंकलाय। सामना सुरू झालेला आहे दुसऱ्या सत्राचा खेळ। यानंतर होणारा जो सामना आहे ज्याच्यामध्ये रेवतले या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे। सामनावरती आपण पाहू शकाल जिथे पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज, पहिला चेंडू वाईट, बॉलरचं नाव सांगा। इनाम पांगारी आपल्या गोलंदाजाचं नाव सांगा जो पहिला गोलंदाज आहे। प्रणय आल्यात पहिल्या षटक टाकण्यासाठी आणि बॅटर कोण आहेत दोन्ही बॅटरचे पण नाव सांगा। एक एक आपला प्रतिनिधी इथे पाठवा। या बॉलला आपण पाहू शकाल ऑन साइड रिजन मध्ये घेतलं। स्ट्राइक वरती सूरज आणि नॉन स्ट्राइक वरती जयेश आहे। या चेंडूवरती इम्प्रोवाइज पद्धतीचा फटका खेळायचा होता परंतु तिथे बॅलन्स आउट झाला फलंदाजाचा। 3 षटकाचा सामना असणार आहे। एका बाजूला सूरज त्याचा साथ देण्यासाठी जयेश। पाहूया यावेळी आकुर टप्प्याचा चेंडू भिरकवलाय त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय दमदार असरदार असा हा षटकार। 36 धावा करायचे परंतु आम्ही प्रयत्न करणार म्हणजे करणार। आणि जयेशच्या बॅटीतून एक चांगलाच फटका येतोय सूरजच्या बॅटीतून। काय फटका सजवलाय, चेंडूवरती ताकद दिसली, ताकद आणि त्याचबरोबर टायमिंग दिसला आणि टायमिंगच्या जोरावरती हा फटका 6 धावा। आणखीन एक फुल टॉस। या चेंडूला प्रॉपर टायमिंग नाही करू शकले परंतु धाव पूर्ण केलेली आहे। स्वतःवरती नाराज आहेत की मी त्या चेंडूला षटकारामध्ये कन्वर्ट नाही केलं। 1 धाव पूर्ण। या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे 9। 3 चेंडू 9 धावा, चांगली सरासरी गाठतायत। पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये जी रिक्वायर रन रेट जो आहे त्या सरासरीला चांगल्या पद्धतीने गाठलं जात आहे। 3 चेंडू झाले 3, 9 धावा आणि 3 चेंडू। यस पहिला वाईड आहे, एक डॉट आला, एक षटकार आला आणि त्याच्यानंतर एक सिंगल आला। असे 3 चेंडू आणि 9 धावा। देखिए आयमान, पहली गेंद वाइट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद सिक्सर, फिर डॉट आया है ओके, उसके बाद सिक्सर और उसके बाद सिंगल, यानी 4 गेंदे और 9 रन, 10 रन। ओके 10 रन।
4 चेंडू 10 धावा झालेत आणि आता स्ट्राईक वरती जयेश आहेत. सूरजच्या बॅटीतून एक मोठा फटका षटकार आला होता. धावसंख्या 10 आणि चेंडू झालेत 5. या चेंडूवरती धाव आलेली नाहीये. यावेळी आणखीन एक अकूट टप्प्याचा चेंडू, परंतु या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न. 2 धावांची मागणी आणि बघता बघता आबडतुबड चेंडू झापूक झुपूक करत सीमारेखाच्या बाहेर येतोय चौकार. क्षेत्ररक्षकाने इकडून तिकडे नाचव चालू होती. हे पहा, रिप्ले मध्ये पाहू शकाल आपण. चेंडू पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाला चेंडू खेळवत होता. अरे धरा. नाही. चेंडू सरळ निघून गेला चौकारासाठी. 4 धावा. या 4 धावाने धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे 14. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा झाले 14 बिनबाद 14. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. या मॅच मध्ये कोण संघ बाजी मारेल पाहायचंय. थोड़ा पास केला. फील्डिंग का फैसला लिया है उन्होंने. बॉलर नेम या गोलंदाजाचं नाव सांगा. बॉलर नेम. नवीन गोलंदाज संभव आलेत. एक धाव. 15 धावा झालेत. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. धावा झालेत 15, परंतु चेंडू कमी होत आहेत. 10 आणि 21 धावांची गरज. वा, आणखीन एक चांगला चेंडू. कुठेतरी जयेश वेगळ्या विचाराने बॅटिंग करतात, परंतु हे विसरून जमणार नाही. ज्या सूरजच्या बॅटीतून मोठा फटका आला होता तो अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक वरती आहे. पाहूया काय रणनीती आखली जाणार आहे पुढच्या चेंडूवरती. आणखीन एकदा चांगला चेंडू टाकला होता, फसवला होता फलंदाजाला, हुकवलं होतं, चुकवलं होतं, परंतु एक धाव पूर्ण झाली आहे 22च्या रूपात. आता 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. पाहूया, हा तोच सूरज आहे ज्यांनी पहिल्या षटकामध्ये षटकार मारला होता आणि एक आनंदाचं वातावरण संघामध्ये आणलं होतं. पाहूया पुढचा चेंडू कसा असेल. ओव्हर द विकेट. आणखीन एक अगुडाप्याचा चेंडू. ओ माय गॉड, ताकद पहा, फुल पॉवरफुल सक्सेसफुल झालाय. खूप लांब चेंडूला पाठवलाय. ज्या पद्धतीने सूरजची बॅट तडपत होती की कधी मला स्ट्राईक मिळते आणि कधी मी त्या चेंडूला बाहेर पाठवतोय, हे पहा रिप्ले. ज्या पद्धतीने आखू टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला पाठवलाय. हा षटकार नव्हे तर हा अठ्ठा आहे, छक्का नाही तर अठ्ठा आहे. एवढा लांब पाठवला चेंडूला 6 धावांकरिता. षटकाराने मॅच मध्ये एक चांगली चुरस निर्माण झालेली आहे. 22 धावा झाल्यात आणि चांगला खेळ मैदानात सादर होतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. हो, यावेळी आणखीन एक फुल टॉस आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न अपयशी ठरतात. क्षेत्ररक्षक चेंडू दम देणार आणि दम खाणार. सीमारेखाच्या बाहेर जाऊन हाही चेंडू बाहेर. 6 धावा. मॅच पहा काय रंगते मित्रांनो. सामना रंगलेला आहे. बॅटिंग तुम्हाला सूरजची आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत आहे का? काय बॅटिंग केली आहे. 6 मध्ये 8 करायचे आहेत, परंतु सूरजसाठी टाळ्या व्हायला हव्यात. काय बॅटिंग केली सूरजने. 5 चेंडू मध्ये 14 धावांची खेळी सादर केली आहे आणि त्याचा साथ देतात जयेश. चांगले फटके खेचले होते त्यांनी. शॉर्ट पिच लाईनचा चेंडूला अगदी चांगल्या पद्धतीने
मिड विकेट रिझनमध्ये घेतलं, त्याच्यानंतर काव कॉर्नर रिझनमध्ये, आणि अशा प्रकारे 28 धावा 2 षटकाच्या अखेर बिनबाद 28. अजूनपर्यंत पहिली जोडी मैदानात अजूनपर्यंत आहे. आता जयेश, पाहूया जयेश कशा प्रकारे बॅटिंग करतील. मागील 7 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी त्यांनी सादर केली आहे आणि 14 धावांची खेळी सादर केली 5 चेंडूमध्ये सूरजने, जे नॉन स्ट्राईक वरती आहेत. 6 मध्ये 8. हो 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 हो, अनेक मॅचेस झाले आणि अनेक मॅच मध्ये या विकेटवरती डिफेन्सिव्ह क्रिकेट ही पाहायला भेटलाय. 5 चेंडू 7 धावा. डिसिजन घेतलंय रेवतले या संघाने क्षेत्ररक्षणाचं, बॅटिंगसाठी तयार राहायचंय कोलतरे संघ. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. हो, यावेळी सूरजच्या बॅटीतून एक फटका आणखीन यायचा होता. ओ माय गॉड, या झेलचा क्लिप संध्याकाळी तुम्हाला नक्कीच भेटेल. जर काढायचा असेल तर तुम्ही यूट्यूबवरती जा, स्ट्रीम पहा आणि स्ट्रीम संपल्यानंतर वेगळं काढून घ्या आणि स्टेटसला नक्कीच पडणार आहे. हे पहा रिप्ले, ज्या पद्धतीने जे झेल धरलंय अप्रतिम, अविश्वसनीय. हे पहा, एका हाताने झेल, असं वाटलं. शहबाज, फोकस करो, फोकस. गेंद को आपको फोकस करना था, फील्डर को फोकस करना था, लेकिन नहीं हुआ. दर्शक चाहते थे कि उसको रील्स में कन्वर्ट करें, लेकिन यहाँ पे देखने वाले दर्शकों से विनंती करता हूँ कि कैच आपको पसंद आएगा तो जरा जोरदार तालियां बजनी चाहिए. आप गवाह हो इस टूर्नामेंट के, तो अच्छे खेल के ऊपर तालियां बजनी जरूरी है. हो, यावेळी चेंडू हवेत आणि आणखीन एक फलंदाज बाद. हे मॅच मध्ये चमत्कारी कुणी आणली? या गोलंदाजाने आणली. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज. काय मॅच रंगते पहा. चांगल्या पद्धतीने फटका खेचला होता. क्षेत्ररक्षकाने झेलही धरलं. ती झेल नाही धरली, ती मॅच धरली. आणि काय झेल धरलं, एका हाताने मानव असा वाटला. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव सांगा ज्यांनी तो एका हाताने झेल धरलं होतं. प्रणय. खरोखर प्रणयने जे कामगिरी केली आहे ना, ही संघासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि ह्या सामन्यामध्ये जर सामनावीर जर असला असता तर नक्कीच त्याला गेलं असतं, परंतु अजूनपर्यंत रिझल्ट डिक्लेअर नाही झालाय. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. गोलंदाजी पाहूया कशी असेल. हो हो, आणखी एक चांगला चेंडू. मैच की ओर बढ़ते हैं, जहां पर अब तक का स्कोर 30 रन. इस दफा देखिए दूर से खेलने की कोशिश, फिर एक बार गेंद हवा में है और कैच तो नहीं हुआ. देखते ही देखते यहाँ पर रन पूरे हुए हैं. और मैदान के अंदर हो क्या रहा है इस वक्त? एक गेंद और 4 रन की जरूरत. कमजोर दिल वाले मुकाबले से हट जाए, उनके लिए मुकाबला नहीं बचा है. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. पैसा वसूल क्रिकेट नाहीत बाय. 1 चेंडू आणि 4 धावा. बाउंड्री मारने ही पड़ेगी. अगर चौका आया तो जीत का सहरा, और अगर 3 रन आए तो इस मुकाबले में कम पानी में डूब जाएंगे. यस, अगर 3 रन बने तो इस टूर्नामेंट से बाहर होने का खतरा. इस दफा खेला हुआ स्ट्रोक
और इसी के साथ इनाम पांगारी ने अपने जीत के झंडे गाड़ दिए। वेरी वेरी हार्ड लक। टीम दरिया सागर बुरुंडी इस टूर्नामेंट से बाहर हो गई है। कोई बात नहीं, आपने कोशिश अच्छी की, लेकिन क्या मैच रंगा दोस्तों, क्या मैच रंगा। वो कैच प्रणय का मैच का टर्निंग पॉइंट वाला कैच था और इसी के साथ इस मुकाबले के अंदर जीत पक्की कर दी। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या प्रणयसाठी, त्या शेवटच्या गोलंदाजासाठी ज्यांनी मॅचला बनवलं। रेवतरे, आपण आपलं लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या।